नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत मँगो कस्टर्ड याची रेसिपी। तर इथे मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे। तर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, एक पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे हापूस आंबे बारीक चिरून घेतलेले आहे त्याचे काप करून, आणि इथे मँगो कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। त्यामध्येच आपण अर्धी वाटी दूध बाजूला काढलेलं आहे। तर आता जे दूध अर्धा लिटर आहे ते आपण गरम करायला ठेवणार आहोत। त्यामध्ये आपण जी पाऊण वाटी साखर घेतली होती ती टाकून घ्यायचे। साखर टाकल्यानंतर इथे आपण जे अर्धी वाटी दूध घेतलं होतं त्यामध्ये 2 चमचे मँगो पावडर कस्टर्ड पावडर टाकून घेत आहे। मोठे 2 चमचे टाकून घेतलेले आहे। ते मिक्स केल्यानंतर आपण दूध गरम झालेलं आहे त्यामध्ये ओतून घेणार आहे आणि मिक्स करून आपल्याला ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला उकळी येऊ द्यायचे। उकळी आल्यानंतर आपल्याला इथे कस्टर्ड मिल्क तयार आहे। तर ते आपण आता थंड करायला गार पाण्यामध्ये ठेवणार आहोत। गार पाण्यामध्ये आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे मँगोचे काप केले होते, आंब्याचे काप केले होते ते टाकून मिक्स करून घेणार आहोत आणि फ्रीजला 1-2 तास तुम्ही गार करून हे कस्टर्ड तुम्ही सर्व करू शकता। अशा पद्धतीने आपले फ्रूट कस्टर्ड तयार आहे। रेसिपी कशी वाटली, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल।